देवा झाले अवघे जन, दोष गुण हरपले, बरवे झाले, चित्त झाले महालाभे. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगात एक अत्यंत गूढ पण तितकाच सुंदर विचार आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणसाला कोणाच्याही गुणदोषांचा भेद उरत नाही, त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसतो. आता या ओवीचा आणि राजकारणाचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल, पण तशीच अवस्था आता देशातील एका ज्येष्ठ नेत्याची झाली आहे का असा प्रश्न अनेकांना सतावू लागलाय. ज्यांनी गेली अनेक दशकं आपल्या राजकारणाचा कोणालाही ठाव लागू दिला नाही, त्याच शरद पवारांच्या सध्याच्या काही राजकीय चाली या प्रत्येकाला गुंगावून टाकणार आहेत. नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहतात मुंबई तक. पवारांच्या प्रत्येक भेटीमागे प्रश्न असतो, प्रत्येक हालचालीमागे चर्चा असते आणि प्रत्येक शांततेमागे एक मोठं राजकारण दडलेलं असतं, अशी अनेकांची धारणा आहे. आता आठवड्याभरापूर्वीचीच गोष्ट पहा ना. शरद पवारांनी सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काल दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन CJPच्या अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला. तर आज पवारसाहेब थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. आता आठवड्याभरातील या 3 घटनांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणलं. या सगळ्या चर्चांमधून प्रश्न एकच विचारला जातोय, तो म्हणजे शरद पवारांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय. पवारांचा पहिला डाव. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शरद पवारांनी आपले राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. राजकारणात भेटीगाठी काही नवीन नसतात, पण पवारांच्या भेटीचं टायमिंग प्रचंड परफेक्ट होतं. कारण याच काळात राज्यातील राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चा सुरू झालेल्या. त्यामुळे या भेटीचे अनेक अर्थ लावले गेले. काहींनी ती केवळ शिष्टाचार भेट म्हटली, तर काहींनी ती भविष्यातील राजकीय संवादाची सुरुवात म्हटलं. पण पवारांनी नेहमीप्रमाणे कोणताही मोठा खुलासा केला नाही. पवारांचा दुसरा डाव. राजधानी दिल्लीत CJPच्या नेतृत्वात जे आंदोलन झालं, त्यामध्ये दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना अमानुष मारहाण करण्यात आली, ज्याचे व्हिडिओही समोर आले. त्याचनंतर अगदी दुसऱ्याच दिवशी शरद पवार थेट CJPच्या आंदोलनस्थळी पोहोचले. तेथे त्यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि हाच महत्त्वाचा क्षण ठरला. कारण सरकारविरोधी आंदोलनात उपस्थिती लावत पवारांनी पुन्हा एकदा सगळ्यांनाच एक वेगळा संदेश दिला. म्हणजे एका बाजूला सत्ताधाऱ्यांशी संवाद, दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांच्या बाजूनं उभं राहणं. ही शैली पवारांच्या राजकारणात काही नवीन नाही. पवारांचा तिसरा डाव. जंतर मंतरवर जाऊन 24 तासही उलटले नाहीत, तोच शरद पवारांनी आज सकाळी त्यांचा तिसरा डाव टाकला. एक पत्र सोबत घेतलं आणि पवारसाहेब थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. बस इतकंच पुरेसं होतं राजकीय चर्चांचा स्फोट व्हायला. कारण एका बाजूला आंदोलन, दुसऱ्या बाजूला शिंदे, तिसऱ्या बाजूला मोदी. एका आठवड्यात पवारांकडून 3 वेगवेगळे संदेश. आणि म्हणूनच महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रश्न विचारला जातोय की पवार नेमका कोणता डाव खेळतायत. शरद पवारांविषयी एक गोष्ट कायम सांगितली जाते की ते कधीही सर्व पत्ते एकाच वेळी उघड करत नाहीत. त्यांची शैली म्हणजे सर्वांशी संवाद, कोणाशी कायमचा दुरावा नाही आणि कोणत्याही दाराला पूर्णपणे कुलूप नाही. म्हणूनच ते विरोधकांनाही भेटतात, मित्रांनाही भेटतात आणि आवश्यकता वाटल्यास आंदोलनकर्त्यांनाही भेटतात. यातून प्रत्येकाला वेगळा संदेश जातो. पवारांच्या याच शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य अनेकदा ऐकायला मिळतं, ते म्हणजे तेल लावलेला पैलवान. याचा अर्थ ज्याला कोंडीत पकडणं कठीण, ज्याचा अंदाज बांधणं अशक्य आणि जो प्रत्येक वेळी वेगळ्या डावाने समोरच्याला आश्चर्यचकित करतो असा. यामुळेच पवारांच्या राजकीय हालचाली या अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. आजच्या घडीला शरद पवारांच्या या सलग भेटींमागे नेमकं कोणतं राजकीय गणित आहे याबाबत अधिकृतपणे कोणती स्पष्ट घोषणा झालेली नाही. म्हणूनच कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. मात्र इतकं नक्की की शरद पवार हे सातत्याने राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यांच्या प्रत्येक राजकीय चालीवर मित्रांचं तर लक्ष असतंच, पण विरोधकांचं आणि सामान्य जनतेचंही लक्ष असतं. कारण शरद पवारांच्या राजकारणात अनेकदा चाल आधी दिसते, पण तिचा खरा अर्थ काही काळानंतरच कळतो. आता तुमच्या मते शरद पवारांच्या या सलग भेटी केवळ शिष्टाचार आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलांची नांदी? याबाबत तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याशिवाय मुंबईतक.in
या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.